अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक। अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर अटकेत। दोन्ही आरोपींना जालन्याच्या कन्नडमधून अटक करण्यात आली। वाल्मिक कराडच्या बातम्या पाहतो म्हणून ही मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपला जालन्याच्या कन्नडमधून अटक करण्यात आली आहे। माहितीनुसार हे दोघे जण देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। आंधळेच्या वाढदिवसाला दोघांनी स्टेटसही ठेवलं होतं। आंधळेवर जीवघेण्या हल्ल्यासहित अनेक गुन्हे दाखल होते। त्याला फरारही घोषित केलं होतं, पण देशमुख हत्या प्रकरणातही तो फरार झाला। गेल्या 2 महिन्यांपासून पोलिसांचे हात आंधळेपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत। कराड तुरुंगात असला तरी त्याच्या टोळीच्या जवळचे लोक मात्र लोकांवर जीवघेणा हल्ला करू लागले। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी यशपाल आता आपल्यासोबत आहेत। यशपाल, सौरभ, 2 दिवसापूर्वी अशोक मोहिते या तरुणाला मारहाण करण्यात आली होती। त्याचं कारण म्हणजे वाल्मिक कराडच्या बातम्या का पाहतोस असं कारण सांगून त्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती। धारूर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। 2 टीम या ठिकाणी धारूर पोलिसांनी तैनात करण्यात आलेल्या होत्या। एक टीम कर्नाटक येथे गेलेली होती। कर्नाटकच्या बेळगाव येथील या दोघांना ताब्यात घेतलेला आहे। पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व टीम काम करत होती। आरोपी अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर या दोघांना धारूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अशोक मोहिते मारहाण प्रकरणातील ही सर्वात मोठी अपडेट म्हणावी लागेल। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे, त्याचे हे जवळीक आणि मित्र मानले जातात। 2 दिवसापूर्वी त्याच्या अशोक याच्या गावामध्ये तो मोबाईलमध्ये वाल्मिक कराडच्या बातम्या पाहत होता। त्या बातमी पाहण्याच्या कारणावरून आरोपी अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर यांनी त्याला वाल्मिक कराडच्या बातम्या का पाहतोस असं कारण सांगून त्याला बेदम मारहाण केली होती। आता त्या दोघांना पोलिसांनी अटक केली।